नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या राज्य सरकारनं जमीन वाटणीबाबत एक मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. तर या निर्णयामध्ये तुमची जमीन वाटणी ही फक्त 100 रुपयामध्ये होणार आहे. तर काय आहे हा निर्णय आणि या निर्णयाचा तुम्ही लाभ कसा घ्यायचा याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात की तुमची जमीन वाटणी फक्त 100 रुपयामध्ये कशी करून घ्यायची. तर बांधवांनो, वडिलोपार्जित शेतजमिनीचे वारसा हक्काने असलेले भाऊ बहीण त्यानंतर कुटुंबातील सदस्य यांचं आता वाटणीपत्र हे केवळ फक्त आणि फक्त 100 रुपयांमध्ये होणार आहे. तर त्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून आकारलं जाणारं जे नोंदणी शुल्क आहे ते माफ केलं आहे. बघा बांधवांनो, इतरचं जे नोंदणी शुल्क आहे ते माफ केलं आहे आणि तुमचं वाटणीपत्र आता फक्त आणि फक्त 100 रुपयामध्ये होणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमची जमीन ही वडिलोपार्जित शेत जमीन पाहिजे आहे बांधवांनो, म्हणजे वारसा हक्काने असलेली जमीन तुमची पाहिजे आहे आणि या वारसा हक्काने असलेल्या जमिनीसाठी तुमचं जे वाटणीपत्र आहे फक्त 100 रुपयामध्ये होणार आहे बांधवांनो. पुढे बघूयात की याचा फायदा आणि लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे. तर 7/12 उतार्यावर नावे वेगळी न झाल्याने कुटुंबात वाद, खरेदी विक्रीत अडचणी आणि कायदेशीर गुंतागुंत निर्माण होत असते. बघा बांधवांनो, आपल्या 7/12वर नावे वेगळी असल्यानं वेगळी समजा तुमची नावं झाली नाही, ही नावं वेगळी न झाल्यामुळे कुटुंबामध्ये आपल्या वादविवाद, त्यानंतर आपली जमीन आपल्याला एखादीची जमीन खरेदी करायची किंवा आपली जमीन विकायची, तर ही जमीन खरेदी करताना किंवा विकताना आपल्याला अनेक अडचणी आणि कायदेशीर गुंतागुंत ही निर्माण होत आहे. म्हणूनच आपल्या राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आता अर्जदाराला तहसीलदाराकडे अर्ज करून किंवा खाजगी वाटणीपत्र तयार करून सहज नोंदणी करता येणार आहे. तर बांधवांनो, तुम्हाला आता डोक्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. तर तुमचं हे वाटणीपत्र फक्त आणि फक्त 100 रुपयामध्ये होणार आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या तहसीलदारांकडे अर्ज करायचा आहे किंवा खाजगी वाटणीपत्र तयार करून नोंदणी करून घ्यायची आहे बांधवांनो. पुढे बघा, 7/12 उतार्यावर नावे वेगळी झाल्याने भविष्यातील वारसा, विक्री किंवा कर्ज प्रकरणात कायदेशीर अडचणी येत होत्या. बघा बांधवांनो, आपल्याला कर्ज काढण्यासाठी किंवा जमिनीची विक्री किंवा खरेदी करण्यासाठी कायदेशीर अडचणी ह्या येत होत्या. तर ह्या निर्णयामुळे तुमचं वाटणीपत्र लवकरात लवकर होऊन ह्या अडचणी दूर होणार आहेत. पुढे बघूयात की पूर्वीचं काय होतं, म्हणजे पूर्वी तुमचं वाटणीपत्र कसं व्हायचं. तर एकाच कुटुंबातील सदस्यांनी वडिलोपार्जित जमिनीचे वाटप केल्यास नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. काही लोक थेट दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन नोंदणी करत होते. त्यासाठीच्या नियमात स्पष्टता नसल्याने नोंदणी फी आकारली जात होती. आता तहसीलदार किंवा नोंदणी कार्यालयात कुठेही गेलात तरी नोंदणी फी ही भरावी लागणार नाही. तर बांधवांनो, पूर्वी काय होतं, आपल्या सदस्यांनी वडिलोपार्जित जमिनीचे वाटप केल्यास त्यांना नोंदणी शुल्क हे द्यावं लागायचं. त्यांना थेट दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन हे नोंदणी शुल्क भरावं लागत होतं. त्यासाठी नियमामध्ये त्या स्पष्टता नसल्याने नोंदणी फी ही तुमच्यावर आकारली जात होती. परंतु आता तहसीलदार साहेब किंवा नोंदणी कार्यालयात तुम्हाला कुठेही गेलात तरी ही नोंदणी फीस भरावी लागणार नाही, असं आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी स्पष्ट सांगितलेला आहे. हा निर्णय जाहीर केलेला आहे. मुद्रांक शुल्क 100 रुपये. मग तुमचं जे 100 रुपये आहेत ते तुमच्या मुद्रांक शुल्काचे घेण्यात येणार आहेत आणि तुमचं नोंदणी शुल्क 1% कमाल म्हणजे 30 रुपये, फक्त 30 रुपये, 130 रुपयामध्ये तुमचं वाटणीपत्र मित्रांनो पूर्ण होणार आहे. त्यामुळे अनेक जण नोंदी हे टाळत होते. पहिलं जे तुमचं नोंदणी करण्यासाठी तुम्हाला वेगळं शुल्क लागत होतं, त्या शुल्कासाठी अनेक जण ही नोंदणी करण्याचं टाळत होते. परंतु आता यामध्ये फी मध्ये सूट देण्यात आल्यामुळे, म्हणजे तुमची जे वाटणीपत्र आहे ते 100 रुपयामध्ये होणार असल्यामुळे अनेक जण हे वाटणीपत्र लवकरात लवकर करून घेतील अशी आशा आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी व्यक्त केली आहे. आता काय बदल झालाय, नोंदणी शुल्क हे पूर्णपणे माफ झालंय बांधवांनो. फक्त 100 रुपयात तुमचं वाटणीपत्र नोंदणी होणार आहे. 100 रुपयामध्ये तुमचं हे वाटणीपत्र नोंदणीची फीस फक्त 100 रुपये असणार आहे. तुमचं नोंदणीचं शुल्क हे पूर्णपणे माफ होणार आहे. पुढे बघूयात की पूर्वीच्या अडचणी काय येत होते तुम्हाला. तर तुमचा 7/12 उतार्यावर नावे वेगळी होत नव्हती, त्यानंतर कुटुंबात तुमच्या वाद निर्माण होत होते, त्यानंतर जमीन विक्री खरेदीत भरपूर असे अडथळे येत होते, त्यानंतर कायदेशीर गुंतागुंत होत होती. हे सगळे प्रकरण घडल्याच्या नंतर शेवटी तुमच्यात कायदेशीर गुंतागुंत झाल्यामुळे सरकारच्या लक्षात आलं की या शेतकरी बांधवांना आपण या नोंदणी शुल्कामध्ये, वाटणीपत्राच्या शुल्कामध्ये आपण त्यांना सूट देऊन त्यांना फक्त 100 रुपये शुल्क करून त्यांचे जे हे वादविवाद आहेत हे
कमी करण्याचं काम आपलं सरकार करत आहे बांधवांनो. पुढे बघा नवीन निर्णयाचा तुम्हाला काय फायदा होणार आहे. तर बांधवांनो, लहान शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाचणार आहे, जमीन वाटणी ही सोपी होणार आहे आणि कायदेशीर अडचणी कमी होणार असून प्रक्रिया अधिक जलद व पारदर्शक होणार आहे. तर बांधवांनो, या नवीन निर्णयानं लहान शेतकरी बांधवांना मोठा खर्च हा त्यांचा वाचणार आहे. फक्त 100 रुपयामध्ये त्यांचं वाटणीपत्र हे होणार आहे. त्यानंतर जमीन वाटणी ही तुमची सोपी होणार आहे, कायदेशीर अडचणी कमी होणार आहेत, म्हणजेच तुमच्यातील वादविवाद बांधवांनो हे पूर्णपणे कमी होणार आहेत आणि प्रक्रिया अधिक जलद व पारदर्शक होणार आहे. तुम्हाला याची नोंदणी करायची असेल बांधवांनो, तुम्हालाही जर तुमचं वाटणीपत्र करायचं असेल तर तहसीलदार साहेबांकडे थेट अर्ज किंवा खाजगी वाटणीपत्र तयार करून तुम्ही तुमचं हे वाटणीपत्र नोंदणी करू शकता बांधवांनो. अशा प्रकारे मी तुम्हाला या वाटणीपत्राबाबत निर्णयाविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.